नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. कराड शहरानजीक असलेल्या गजानन हाऊसिंग सोसायटीमधील ब्रिलियंट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सलग तिसऱ्या वर्षी जेईई ॲडव्हान्स्ड या अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये यश संपादन केलंय. या यशाच्या पार्श्वभूमीवर ब्रिलियंट अकॅडमीच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दैदिप्यमान यशाची परंपरा कायम ठेवत संग्राम राजेंद्र जगदाळे या विद्यार्थ्यानं ऑल इंडिया रँक 2049 मिळवली आहे, तर ऋत्विज विश्वनाथ कांबळे या विद्यार्थ्याला 2487 रँक मिळाली असून विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे संपूर्ण देशभरातून 5356 विद्यार्थिनी अत्यंत अवघड समजली जाणारी परीक्षा पास झाल्या आहेत. त्यामध्ये ब्रिलियंटच्या श्रद्धा खरात या विद्यार्थिनीचा समावेश असून तिची ऑल इंडिया कॅटेगरी रँक 911 अशी आहे. या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला कराड शहर व परिसरातील नागरिकांनी कौतुकांचा वर्षाव करीत शुभेच्छा दिल्या. ब्रिलियंट्स अकॅडमीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनानं करण्यात आली. दीप प्रज्वलन कार्यक्रमानंतर मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालं. यावेळी दैनिक पुढारी कार्यालयाचे व्यवस्थापक सतीश मोरे, लोकसत्ताचे पत्रकार विजय पाटील, संग्राम जगदाळे, राजेंद्र जगदाळे तसेच ऋत्विज कांबळे, अकॅडमीचे संस्थापक मोहन पाटील, अध्यक्ष सौ रुपाली पाटील, संस्थेचे सचिव आदित्य रंजन सर यांची उपस्थिती होती. ब्रिलियंट अकॅडमी संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्याविषयी उपस्थित मान्यवर व पत्रकार यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थी व पालक यांचाही सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करत यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आज आपल्या कराडला अभिमानास्पद अशी गोष्ट घडलेली आहे की आपल्या कराडमधल्या अकॅडमीमधून आपल्याला IITला सिलेक्शन मिळालेलं आहे. आणि यामध्ये मॅडमचं कष्ट मी पहिल्या क्षणापासून बघितलेलं. म्हणजे मलकापूरमध्ये ज्यावेळेला पहिल्यांदा अकॅडमीची स्थापना झाली आणि तिथपासून तो 2-3 ठिकाणी आपल्याला शिफ्टिंग करूनचा झालेला जो प्रवास आहे तो गेल्या वर्षामध्ये त्यांनी याच्यामध्ये इतकी प्रचंड ग्रीप घेतली की आपल्या एवढ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना IIT म्हणजे आपल्या स्वप्नच होतं इतके वर्ष. नंतर आपल्या कराडमध्ये जे काही जास्त समजा सुशिक्षित वर्ग पालक होते
कोटा पुणे अशा ठिकाणी पाठवून त्यामध्ये काही सिलेक्शन करण्याचे प्रयत्न झाले, पण माझ्या ऐकिवात तरी कराडमधून इतक्या रँकने लागलेले एकही विद्यार्थी माझ्या ऐकिवात आज अखेर नाही. म्हणजे एवढं मोठं यश आपण मिळवलेलं आहे याची कल्पना आपण या अकॅडमीमध्ये आहे आपल्याला आपल्या इथलं अंदाज येत नाही. प्रत्यक्ष तुम्ही सर्व जर इतिहास पाहिला, सगळं चेक केलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज आता तुम्ही जर बघितलं तर काही बोटावर मोजणे एवढे सिलेक्शन फक्त चाटे क्लासेसमध्ये झाले, दुसरे कुठलंही झालेलं नाही. आपल्या कराडमध्ये एकमेव सिलेक्शन फक्त आपल्या फील्डमध्ये आहे. यामध्ये आता तुम्ही यामधून प्रेरणा घेऊन पुढच्या वर्षी यापेक्षा चांगलं यश मिळवावं विद्यार्थ्यांनी आणि परत एकदा असाच मोठा कार्यक्रम घेण्याची संधी सर्वांना द्यावी हे बोलून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आदरणीय तावडे साहेबांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलं. मी तावडे साहेबांना कोटी कोटी धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या या ब्लेंड अकॅडमीसाठी नियमात न बसणाऱ्या गोष्टी नियमात बसवून आम्हाला त्यांनी मंजुरी दिली आणि हे सगळं कष्ट, हे सगळं धडपड त्याची मॅडमनी रात्री 11-11, 12-12 वाजता सर तुम्ही पोचलात का, केलं का, भेटलत का, मंजुरी मिळाली का, एवढं तिने धडपडून केलं. आणि त्यामागची मॅडमची तळमळ एकच होती की माझ्या अकॅडमीचा विद्यार्थी टॉपला यावा. माझ्या अकॅडमीमधला शून्यातला विद्यार्थी जो 35% मार्क पडलेला आहे तो 99% कसा जाईल, 98% कसा जाईल आणि तो देश पातळीवरती कसा गाजेल आणि ते आज मॅडमनी करून दाखवलं. याबद्दल मी ब्लेंड अकॅडमीचे आणि मॅडमचे आणि पाटील सरांचे मी अभिनंदन करतो. खरोखर तुम्ही जे बोललात ते अगदी करून दाखवलं की आपल्याला कधी वेळ असेल त्यावेळेला मी तावडे साहेबांच्याकडे घेऊन आपला सत्कार करण्याची इच्छा आहे माझी. मी फक्त एक 10 मिनिटं वेळ द्या, आपला सत्कार घेऊ. आणि पुन्हा एकदा मी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो की अशीच प्रगती पुढे करत राहा आणि अकॅडमीचं नाव उज्ज्वल करा. धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचा यातला पार्ट असा आहे की ज्या पालकांनी आपल्या मुलांना या ठिकाणी मोठ्या विश्वासानं पाठवलं, तो विश्वास ब्रिलियंट अकॅडमीनं सार्थ करून दाखवलेला आहे. आणि जे संस्थेचं नाव आहे ते संस्थेचं नाव आज सार्थकी लावलेलं आहे. आता जे मगाशी सर जे बोलले की तुमच्याकडे बुद्धिमत्ता असून केवळ चालणार नाही, तर तुमच्याकडे शिस्त आणि चिकाटी या गोष्टीचं जर त्याला जोड मिळाली तरच हे यश साध्य होतं. IIT सारख्या एवढ्या मोठ्या प्रतिष्ठेच्या आणि उज्ज्वल यशाची जी एक स्थान आहे त्या ठिकाणी ब्रिलियंटचे विद्यार्थी चमकले याचा कराडकरांना आम्हा सगळ्या सार्थ अभिमान वाटेल. आणि सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव आपल्या सातारा जिल्ह्यातच आहे. तो जो शिक्षणाचा वारसा आहे तो पाटील मॅडम पुढं चालवतात असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि त्यांनी असा कार्यक्रम दरवर्षी व्हावा आणि दरवर्षी आम्हाला बोलवावं, मात्र आम्ही पुढच्या टेबलवर असू. यापेक्षा मोठे मान्यवर या ठिकाणी येऊन मुलांचं कोड कौतुक व्हावं आणि ही यशाची जी यशाचं जे शिखर आहे ते कायम उंचावताना आम्हाला पाहायला मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शानदार अशा कार्यक्रमात सर्वप्रथम आम्हाला पत्रकार बंधूंना सर्वांना निमंत्रित केल्याबद्दल मॅडम आणि पाटील सर या दोघांचं पण मी खूप खूप आभार मानतो. व्यासपीठावर सर माझे बसलेले मित्र लोकशाही पत्रकार विजय पाटील, समोर बसलेले महाराष्ट्राचे ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जगताप, प्रकाश पिसाळ, विकास पाटील, ज्यांनी या विद्यार्थ्यांना घडवले होते आदित्य सर, त्यांना वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन करणाऱ्या पाटील मॅडम, जे 3 विद्यार्थी आहेत संग्राम, श्रद्धा, 3 विद्यार्थ्यांना मोगापासून मुद्दामून 2 त्यांचं गाव विचारलं. एक आहे आंबकचा, एक आहे ढिंडवाडीचा, एक आहे एडेमचमिरचा. मला पहिल्यांदा वाटलं ही जरा मोठ्या कुटुंबातली मुलं असतील, ज्यांच्या घरी शिक्षणाचा मोठा वारसा असेल, कोणतं प्राध्यापक असेल. पण ही सामान्य कुटुंबातून आलेली, सामान्य घरातून आलेली तेजस्वी अशी मुलं आहेत. आणि यांनी जे मिळवलेले यश आहे खरंच संपूर्ण आपल्या सातारा जिल्ह्याला गौरवास्पद आहे. त्या 3 विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. ब्रिलियंट अकॅडमीचा प्रवास मॅडमनी मगाशी सांगितला, त्या प्रवासाचे आम्ही पण सोबते आहोत, मी पण त्यांच्यासोबत आहोत. फील्ड वर्कर असल्यामुळे विकास पाटील आमचे सहकारी इथं नेहमी यायचे
आम्ही ऑफिसमध्ये बसून मॅनेजर असल्यामुळं सगळ्यांचं फिडिंग आम्हाला तिथे मिळायचं. अतिशय कष्टातून उभारलेली ही अकॅडमी. जेव्हा मॅडम मगाशी बोलत होत्या की माझ्याकडे सुरुवातीला 8च विद्यार्थी होते, मॅडम तुमच्यामध्ये माझ्यामध्ये पण एक साम्य आहे. मी जेव्हा 12वी पास झाल्यानंतर क्लास सुरू केले 10वीचे, माझ्याकडे पण 8च विद्यार्थी होते. आणि जेव्हा मी या क्षेत्रातून बाहेर पडलो 2001 साली, तेव्हा माझी 10वीची बॅच 100 मुलांची होती. 8 ते 100 प्रवास मी पण केलेला आहे. काही कारणामुळं मी या शिक्षण क्षेत्रातून बाजूला गेलो, पण शिक्षण क्षेत्राविषयीचं प्रेम आणि त्या विषयाचा जिव्हाळा हा कधी जाणार नाही. आज सुद्धा कराडच्या पत्रकार क्षेत्रामध्ये मला सगळे मोरे सर ओळखतात. याचं कारण आहे मी त्या क्षेत्रातून आलेलो आहे. अनेक माझे जवळ 1000 विद्यार्थी आता वेगवेगळ्या पदावर आहेत. तिथं कोण नोकरी करते, कोण हे करते, पण शिक्षण क्षेत्र हे अतिशय पवित्र असं क्षेत्र आहे. त्या क्षेत्रात काम करणारे पाटील मॅडम यांच्यासारखे जे कष्टाळू जे लोक आहेत, त्यांच्यामुळं आज कराडसारख्या ग्रामीण भागातल्या मुलांना, आपलं कराड शहर मोठं वाटत असून ते कराड शहर नाही एवढं मोठं, पण कराडमध्ये विद्या नगरी आहे. विद्या ध्यान करण्यासाठी ज्या ज्या उपलब्ध पाहिजे सुविधा, त्या सर्व सुविधा कराडमध्ये आहेत. IIT मध्ये एवढ्या मोठं यश मिळवणं, ते पण कराडच्या मुलांना, आंबकच्या मुलांना. तर आंबक हे गाव कोणी पाहिलेलं असेल त्यांना माहीत असेल, एकदम छोटं गाव आहे. एडेमचिंद्र सुद्धा गाव छोटं गाव आहे. ढेबेवाडीतून आलेली श्रद्धा असो, या छोट्या छोट्या गावातून आलेली मुलं त्यांनी त्यांच्या आई वडिलांचं स्वप्न साकार केलंय. अजून त्यांना खूप पुढचा प्रवास आहे, अजून त्यांना खूप काय पुढे साध्य करायचं आहे. पण ते साध्य करण्यासाठी, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना ब्रिलियंट अकॅडमीचं जे मोठं पाठबळ मिळालं ते खरंच महत्त्वाचं होतं, महत्त्वाचं आहे. असं म्हणतात डायरेक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीड. स्पीड तुमचं खूप असतं, पण योग्य दिशा पाहिजे असते. मला आता सातारला जायचं आहे, मी इथून गाडी काढली, मी पुढे जायला सुरुवात केली. मी जाणार कडेगाव, कडेपूर, विटा, मी सातारला पोहोचणार नाही. मस्त मी 120 स्पीड लावले. मला कोणतरी रस्त्यात सांगायला पाहिजे की अरे इकडे नाही सातारचा रस्ता आहे, तुला मागं जावं लागेल किंवा असं तुला मागायला लागेल. डायरेक्शन महत्वाचं आहे. 120च्या स्पीडनं जरी मी गेलो टाटा सुमो घेऊन किंवा मोठी फॉर्च्युनर घेऊन, तरी मी या स्पीडनं सातारला नाही पोहोचू शकणार. स्पीड महत्वाचं आहे, त्याच्यापेक्षा ते डायरेक्शन महत्वाचं आहे. आणि ते डायरेक्शन देण्याचं काम पाटील मॅडम, आदित्य सर हे करत आहेत. आदित्य सरांचा खरंच मला एक कौतुक वाटते. मगापासून त्यांना मला 2-3दा म्हटलं सर वरती बसा. गुरु खाली उभे राहिले तर आम्ही वर बसले, आम्हाला बरं वाटत नाही. मी पण त्या क्षेत्रातून आलेलो आहे. गुरूंचं स्थान आपल्या संस्कृतीमध्ये फार मोठं आहे. विद्यार्थ्यांना थोडंसं सांगावं वाटेल, हे आपण ही जी अकॅडमी निवडलेली आहे, हा तुमचा मार्ग अतिशय योग्य आहे. तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात. पण सर्व काही जे करायचं असतं ते तुम्हाला करायचं असतं. तुम्हाला डायरेक्टर चांगला मिळाला आहे, दिशा दर्शनाला व्यक्ती चांगली मिळालेली आहे, तर तुम्हाला खूप काय करायचं आहे. हे करण्यासाठी 100% जे डेडिकेशन आहे, ते डेडिकेशन महत्त्वाचं आहे. एक उदाहरण देतो. गेल्या वर्षी आमच्या ऑफिसमध्ये मी एका व्यक्तीचा सत्कार केला, एका मुलाचा सत्कार केला होता. संकेत गोसावी नावाच्या मुलाचा. संकेत गोसावी या मुलाची DYSP या पदासाठी डायरेक्ट निवड झाली होती MPSCतून. आणि तो मुलगा कराडमधला आहे, त्याला आम्ही बोलवलं आमच्या ऑफिसमध्ये सत्कारासाठी. तर DYSP पदावर डायरेक्ट नेमणूक झालेला मुलगा माझ्या ऑफिसमध्ये कसा आला असेल? सायकलवरनं. मला पण आश्चर्य वाटलं. तो म्हणला काका सर म्हणला ही सायकलनंच मला साथ दिलेली आहे, आणि मी सायकल असल्यामुळे मला कुठले वेगळे नाद लागले नाहीत. आणि बरोबर म्हणजे 2.5 ते 3 वर्ष मी व्हॉट्सअप, मोबाईल, सगळं फेसबुक बंद ठेवलं होतं. डेडिकेशन फक्त माझं होतं की मला DYSPच्या परीक्षेमध्ये टॉपर जायचं. आत्ताच 1 महिन्यापूर्वी संदीप यादव नावाचा मुलगा कराड तालुक्यातला दुसरा IPS झाला, इंडियन पोलीस सर्व्हिस. माहीत असेल तुम्हाला, येरळाचा मुलगा आहे. त्या विद्यार्थ्यानं त्याचे आई शिक्षिका, वडील बँकेमध्ये क्लार्क, LIC मध्ये क्लार्क, त्याच्या वडिलांनी सुद्धा स्वप्न बघितलं होतं. पण IPS मध्ये यशस्वी होणे कराडसारख्या शहरातल्या मुलाचं एवढं सोपं नव्हतं. त्यानं पण मला तेच सांगितलं की वेळ लागल्यासारखं मी काम करत होतो. या पण विद्यार्थ्यांना जगाने तेच केलेलं असणार आहे, म्हणून त्याला ते यश मिळालेलं आहे. त्याला आता आपलं थोडंसं मी बोलल्यानंतर मी त्याला थोडेसे काही प्रश्न विचारणार आहे. आता तो थोडासा कमी बोललाय, पण त्याला खूप बोलायचं आहे.
आपण मोहजालापासून लांब राहावा. समाज माध्यमे म्हणजे एवढं सोपं नाही. मी एखादी जेव्हा गोष्ट सांगतो तुम्ही व्हॉट्सअप फेसबुकवर पासून लांब राहा हे सांगण्यासाठी माझ्यापाशी जे नैतिक बळ पाहिजे त्यासाठी मी 1 महिन्यापासून फेसबुक अकाउंट डिलीट करून टाकले. माझं अकाउंट बंद केलेलं नाही. मला पण त्रास व्हायला लागलाय. माझ्या पण कामात दुर्लक्ष व्हायला लागले. फेसबुक 150 व्हॉट्सअप ग्रुपवरती मी आहे. आम्हाला पत्रकार म्हणून सगळ्या ग्रुपवर राहावं लागतं. पण 150 व्हॉट्सअप ग्रुप असणारा मोबाईल मी खिशात ठेवलाय तो बंदच आहे सकाळपासून. संध्याकाळी कधीतरी बघायचा. कामासाठीचा मोबाईल वेगळा आहे माझा. तुम्ही त्या गोष्टीपासून दूर राहावा. तुम्ही जे टार्गेट तुमच्या आई वडिलांनी दिलेले तुम्हाला आई वडिलांची फार मोठी स्वप्न असतात. फार मोठी प्रत्येक वेळेला आपल्या आई वडिलांचा चेहरा समोर आणायचा. या जगात आई वडिलांसारखं मोठं कुठलं दैवत नाही. मी तरी मातृप्रेम आहे त्यापेक्षा जास्त पितृप्रेम आहे. पण वडिलांना काय आनंद होतो मुलगा मोठा झाल्यानंतर मुलगी मोठा झाल्यानंतर ते कुणाच्या शब्दात सांगता येणार नाही. तुमच्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण डेडिकेशन करा. तुम्हाला दिशा चांगली मिळालेली आहे. आता सगळं तुम्हाला करायचं आहे. माझे क्लास असताना माझ्याकडे पण पालक यायचे. मी म्हणतात त्याप्रमाणे मॅडम माझ्याकडे विद्यार्थी आलेले होते की ज्यांना काही येत नव्हतं. पण तो जो एक काळ होता 15 वर्षापूर्वीचा त्यावेळेला इंग्लिशमध्ये पास होणं म्हणजे फार मोठं दिव्य असायचं. 35 मार्क इंग्लिशमध्ये पडले म्हणजे सगळ्या विषयात विद्यार्थी पास व्हायचे आणि इंग्लिशमध्ये नापास व्हायचे. सगळ्या विषयात पास व्हायचे. पण माझे इंग्लिशचे क्लासेस होते. माझं टार्गेट एकच इंग्लिशमध्ये या पोराला गंड मुलाला 35 पर्यंत पोहोचवायचं आणि चांगल्या मुलाला 70-75 पर्यंत पोहोचवायचं 80 पर्यंत पोहोचवायचं. ते करण्यासाठी माझ्या वेळेला मी जो फॉर्म्युला मुलांना देत होतो रीड रिमेंबर रिराईट. प्रत्येक अभ्यासाची गोष्ट रीड रिमेंबर आणि रिराईट. तुम्ही जे तुम्हाला जे वाचायचं आहे ते वाचलं पाहिजे. 2दा-3दा वाचलं पाहिजे. ते रिमेंबर करा आणि रिमेंबर किती राहिले हे बघण्यासाठी रिराईट करा. लिहून काढा. हा 3R फॉर्म्युला जो मी माझ्या विद्यार्थ्यांना आमच्या 10वीच्या 12वीच्या सेंडऑफला सांगत होतो. 3R फॉर्म्युला वापरा. तुम्हाला जे जे अवघड पडतंय ना जे तुम्हाला पाठच होत नाही ते 2दा-3दा 10 वेळा वाचा. रिमेंबर करा आणि ते खरंच लक्षात राहिलेलं आहे ते बघण्यासाठी लिहून काढा. आम्ही पूर्वी कॉलेजला असताना लिहित बसायचं पॉईंट काढायचं. आता नोट्स काढण्याची पद्धत बऱ्यापैकी बंद झाली. का झाले कोणास ठाऊक. पण तुम्ही हा 3R जर फॉर्म्युला वापरला तर तुम्हाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुम्हाला सगळं शक्य आहे. या यश आणि अपयश मी तर म्हणतो अपयश हा शब्द काढून टाकावा माणसाने. यशच डोळ्यासमोर ठेवावं. अपयशाची थोडी जर तुमच्या मनात पालचूक चुकली ना तर तुम्ही डिस्टर्ब होता. मला यश मिळणारच असं म्हणा. ठीक आहे तुम्हाला प्रत्येकाला IITला मिळणार नाही किंवा वेगळ्या पदावर मोठ्या पोस्टला मिळणार नाही. तुमचा बी प्लॅन पण तयार ठेवा. पण यश तुमच्या बरोबरच आहे. तुमचं यश तुमच्याशिवाय दुसरं कोणी रोखू शकत नाही. आणि मी नेहमी आमच्या ऑफिसमध्ये सांगतो आपण जे स्वतः जितकं चांगल्या पद्धतीने काम करू शकतो ते जगातलं दुसरा कोणीही करू शकत नाही. तुम्ही जे मनात ठरवले ना ते तुम्हीच करू शकता. मग माझा मित्र करत नाही अभ्यास मी कसा करू त्याला काय करायचं. तू जो अभ्यास कर. तुझं स्वप्न तू बघ आणि स्वतःची तुलना स्वतःशीच करा. तुम्ही जगात सगळ्या लोकांचा विश्वासघात करू शकता. सगळ्या लोकांना फसवू शकता. स्वतःला फसवू शकत नाही. मग स्वतःशी प्रामाणिक राहा. तुम्हाला जे ठरवलेलं आहे ना तुम्ही तुमचं जे स्वप्न आहे ते घरात नेऊन भिंतीवर लिहून ठेवा. मला कलेक्टर व्हायचं आहे. मला IIT व्हायचं आहे. मला इंजिनियर व्हायचं आहे. आणि ते भिंतीवर लावून ठेवा. माझं एक स्वप्न आहे माझ्या मुलीला कलेक्टर करायचं. तर माझी मुलगी आहे 7वीला आहे आता. घरात मी लिहून ठेवलेलं आहे. तिला आम्ही रोज कलेक्टर नावानेच हाक मारतो. स्वप्न ठेवा. तुम्हाला जे बनायचं आहे ना ते स्वप्न घरात लिहून ठेवा. आज घरी गेल्यानंतर हे याचं नाव डोळ्यासमोर लिहायचा फोटो लावा. खरं लावा. मला याच्यासारखं बनायचं आहे. कशाला त्या व्हॉट्सअपवर फेसबुकवर नको त्यांची फोटो बघत बसताय. सोबळं त्यांची असतात. सोबळं चांगले असतात त्यांची. पण त्यांचं कर्तृत्व काय असते. काय कर्तृत्व असते. बाप हिरो असतो. आई हिरोईन असती आणि त्या त्यांची पुढे घेऊन तुम्ही त्यांचे चेहरे लावता. मग तुमच्या वॉलपेपरवरती कुठल्या हिरोईनचे लावता हिरो लावता. ते तुम्हाला यश मिळवून देणार आहेत का. ते तुम्हाला म्हणणार गाणी बघा पिक्चर बघा क्रिकेटची मॅच बघा. माझ्या मुलीला किंवा मला नेहमी सांगतो क्रिकेटची मॅच बघण्याचे तुला पैसे मिळत नाहीत. क्रिकेटचे खेळण्याचे त्यांना पैसे मिळतात. क्रिकेटचे प्रक्षेपणही त्यांना पैसे मिळतात. जाहिरातीचे पैसे मिळतात. तुम्हाला काय मिळतं. तुम्हाला जे मिळतं ते करण्यासाठी अभ्यास करा आणि यशस्वी व्हा. तुमच्या पाठीशी पाटील मॅडम या आदित्य सरांचा आशीर्वाद आहे सहकार्य आहे. आदित्य सरांचं आणखीन एक कौतुक
त्यांचं ते कोणत्या भागातून आहे तुम्हाला माहिती असेल? हा, झारखंड. कुठं झारखंड, कुठं महाराष्ट्र? कशासाठी आले रे इथं? इथं 4 माह आहे. झारखंड असो, बिहार, यूपी, साऊथ इंडियातली, केरळामधली लोक कुठंही जातात, कुठंही शिकायला जातात, शिकवायला जातात, जॉबसाठी जातात. आपण माझं कराड, माझी ढेबेवाडी, माझा पाटण तालुका असली स्वप्न बघू नका. मला IPS व्हायचं असेल तर मला देशात कुठेही नोकरी करावी लागेल, तर हा शास्त्रज्ञ होईल, मोठ्या पदावर जाईल, त्याला पण कुठेही जॉब करायला लागेल. आपलं विश्व फार मोठं आहे. छोटं त्या विहिरीतल्या बेडकासारखं वागू नका. मोठी स्वप्न बघा. यश तुमचंच आहे. यश तुम्हाला जे यश मिळवायचं आहे त्या यशाची जी चौकट आहे ती घरात येऊन लावा आज. आणि तुम्ही या 3R यशाचा 3R जो फॉर्म्युला तुम्हाला सांगितला त्याचा अवलंब करा. इथं दिग्दर्शक आहेतच चांगले, ते तुम्हाला चांगल्या पदापर्यंत पोहोचवतील. तुमच्या करिअरसाठी शुभेच्छा. पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी बोलवल्याबद्दल धन्यवाद. ब्रिलियंट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनीही यापूर्वी JEE मेनमध्ये 99.697% सह 3 जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवलाय. तसेच IIT हैदराबाद देशभरातून 40 विद्यार्थ्यांमध्ये निवड, VIT मध्ये AIR 87, LPO मध्ये AIR 277, ऑलिम्पियाडमध्ये देशभरातून 10% मध्ये निवड अशा अनेक राष्ट्रीय पातळीवर निकालाची परंपरा कायम ठेवून उत्कृष्ट शिक्षणाचा दर्जा सिद्ध करून या विद्यार्थ्यांनी दाखविला आहे. आपल्या या यशाबद्दल व आपण केलेल्या परिश्रमाविषयी बोलताना विद्यार्थी व पालक यांनी संस्थेचे तसेच शिक्षकांचे आभार मानले. तुम्हाला सांगू इच्छितो की मी ज्या चुका केल्या ते तुम्ही करू नये म्हणून लिहितो. तुम्हाला कोणती पुस्तकं वापरावी, JEE म्हणजे काय, नीट म्हणजे काय हे लिहितो बरोबर नाही सांगणार. तर 10वी झाल्यानंतर मला JEE म्हणजे काय, CET म्हणजे काय हे काहीच माहीत नव्हतं. जेव्हा कराडात आलो तेव्हा कळालं की काय असतं. सुरुवातीचे 7-8 महिने तसेच गेले. नंतर ब्रिलियंट अकॅडमीला क्लास तरी लावलेला, पण एवढा वेळ देता येत नव्हता. त्यामुळे सुरुवातीला जास्त काही करता आलं नाही. तरी सर बोलले की इथे जर जॉईन केलंस तर तुला पुढे अजून जास्त चांगले मार्क्स पडतील. मग नंतर 11वी झाल्यानंतर SP पॅटर्न सोडून इथे फेब्रुवारीमध्ये ॲडमिशन घेतलं. सुरुवातीला ठरवलेले की यावर्षी अभ्यास करायचा आणि पुढच्या वर्षी रिपीट करायचं. पण जसं ऑगस्ट महिना आला, सप्टेंबर आला, तसं वाटायला लागले की आपली तयारी एवढी पण नाही, पण एवढी तरी आहे की मला JEE मेन तरी चांगल्या मार्काने क्वालिफाय होऊ शकतो. मग जानेवारीची JEE झाली त्यावेळी बऱ्यापैकी चांगले मार्क्स मिळाले. मग त्यावेळी वाटलं की अजून जर अभ्यास केला तर अजून मार्क्स मिळतील. एप्रिलमध्ये JEE मेनची दुसरी परीक्षा झाली, त्यामध्ये अजून थोडे मार्क्स वाढले. त्यानंतर वाटायला लागले की ॲडव्हान्सची तयारी करूया. तरी जसं दिवस चाललेले तसं अभ्यास करायची टेंडन्सी कमी होत चाललेली. तरी पण स्वतःला रोखून धरला आणि मनात विचार केला की जर आत्ता नाही केलं तर पुढे पश्चाताप होईल, म्हणून चालूच ठेवलं. तर आता जे मार्क्स पडले त्यामध्ये माझ्या आईवडिलांचं तसेच माझे गुरुजी शिक्षक आदित्य सर यांचा फार मोठा वाटा आहे. तर मला असं वाटतं की माझ्यापेक्षाही त्यांचं जास्त वाटायचं. मुलं अभ्यास करतात परंतु त्यांना जे डाऊट पडतात ते जर सॉल्व्ह करायला कोण नसेल तर त्यांची पण इच्छा राहत नाही. जर मला डाऊट पडला, मी सरांना विचारलं, सर बोलले मला वेळ नाही, तर मी पण अभ्यास करायचा सोडून देईल. सर आमच्याबरोबर 12-1 वाजेपर्यंत बसायचे. आमचे डाऊट सॉल्व्ह करून घ्यायचे. फिजिक्स आणि मॅथ्स ते स्वतः शिकवतात. केमिस्ट्रीला कोचरे सर, मध्ये निलेश सर आलेले, त्यांचंही खूप मोठं मार्गदर्शन लाभलं. तरी आपल्या ब्रिलियंट अकॅडमीच्या पाटील मॅडम, आदित्य सर आणि इतर शिक्षक वर्ग यांचे मार्गदर्शन याच्या आधारे इथंपर्यंत पोहोचले. या सर्वांचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला फक्त एवढंच सांगू इच्छितो की ही 2 वर्ष खूप महत्त्वाची असतात. या 2 वर्षात जर काही केलं नाही तर नंतर आयुष्यभर पश्चाताप करायची वेळ येते. JEE म्हणजे सगळं काही नसतं, पण JEE करायची किंवा CET करायचं, नीट करायचं, एम्स करायचं, NDA करायचं असंही काही नसतं. कोणाला खेळामध्ये इंटरेस्ट असतो, कोणाला ड्रॉइंग चांगलं असतं. परंतु जर आपण त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये एवढे चांगले असू की त्यामध्ये आपण करिअर करू शकतो तरच तिथे जावं. नाहीतर आपल्याकडे इतरही मार्ग असतात. फक्त आता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. मी मुलगावचा अंबकचा सर्व्हिसला चिपळूणला असल्यामुळे तिथेच या मुलाला मी 10वीपर्यंत शिक्षण दिले. त्यानंतर तो 10वी झाल्यानंतर त्याला
तिथे IITचे क्लासेस नसल्यामुळे त्याला परत मी कराडला इकडे पाठवलेलं HM कॉलेजला. मी तिथं परत जीचं काही शिकवत नाहीत म्हणल्यावर त्याने परत त्याला सांगितलं की इथं कुठे कराडात कुठल्या अकॅडमीत चांगलं शिकवतात किंवा कुठं तुला आवडते ते अकॅडमीत जा. मग त्याने असे करत त्याने एक महिनाभर असं प्रत्येक अकॅडमीत जायचा, 2-2 तास करायचा, परत 2 दिवस करायचा. परंतु त्याला कुठे शेवटी अकॅडमीत कुठे व्यवस्थित जीचं शिकवत नसल्यामुळे शेवटी तो बिलेट अकॅडमीत आला. त्यात आल्यानंतर त्याने जीचा जास्त वेळ अभ्यास शिकवतात म्हटल्यावर त्याने बिलेट अकॅडमी घ्यायची ठरवली. परंतु त्याचं 1 वर्ष तिथे HMला त्यानं ॲडमिशन घेतल्यामुळं त्याचं जीचा काही जास्त अभ्यास झाला नाही. 1 वर्ष त्याचे 1 वर्ष वाया गेले. त्यानंतर परत त्यानं म्हणला मला पूर्ण वेळ जीचाच अभ्यास करायचा आहे. त्यासाठी त्यानं परत बिलेट अकॅडमी जॉईन केली. त्यानंतर मी बिलेट अकॅडमीत आल्यानंतर मी ॲडमिशनसाठी मॅडमकडे आलो. मॅडमकडे आल्यानंतर मॅडमला विचारलं की असं माझं ॲडमिशन मुलाचं घ्यायचं आहे. फक्त सांगितलं आणि एकच सांगितलं त्यांना की माझ्या मुलगा जनरल असल्यामुळं त्याला जनरल कॅटेगरीचं असल्यामुळं त्याला मार्क जास्त पडली तर उपयोग आहे, नाही तर नुसता पास होऊन त्याला फायदा नाही. म्हणून त्यासाठी मी मॅडमला अट काढली होती की त्याला 150च्या कमीत कमी 150 तरी मार्क पडली पाहिजे तर ते काहीतरी उपयोग होईल. म्हणून मी मॅडमला सांगितलं. मग मॅडम म्हटलं आम्ही त्याची तयारी करून घ्यायची आमची जिम्मेदारी, तुम्ही फक्त इथं अकॅडमीत फक्त ॲडमिशन घ्या, बाकीची जिम्मेदारी आमची. मग त्यानंतर मी 1 वर्षसुद्धा फिरकलो नाही. त्यानंतर मॅडमने रिझल्ट दिल्यानंतर आता पहिल्यांदा आलो. माझं नाव श्रद्धा संजय खरा. मी दहिवडी गावातून आले, तालुका पार. तिथे मी पहिल्यांदा परशुराम महादेव सुंदर कन्या विद्यालयात शिकत होते. त्यानंतर परत मग मला कॉलेजसाठी कराड अकॅडमीबद्दल माहीत झालं. मग मी इथं प्रवेश घेतला. इथे मला सगळे स्टाफ वगैरे होता तो त्याच्याबद्दल माहिती वगैरे मिळाली. तसेच इथे मला पाटील सर त्यांनी चांगले मार्गदर्शन केले आणि तसेच आदित्य सर आणि इतर स्टाफनेही पूर्ण सगळे मार्गदर्शन केले. त्याच्यामुळे आज मला हे यश मिळाले. 2 वर्षामध्ये तिने TV आणि मोबाईल या 2 गोष्टीपासून पूर्णपणे बाजूला राहिले आणि यशाचं खरं श्रेय तिथून सुरू झालं. आणि त्यानंतर ज्यावेळेला अकॅडमीत आम्ही सुरुवातीला प्रवेशासाठी आलो होतो त्यावेळेला पाटील मॅडमने आम्हाला एक विश्वास दिला. तिच्यासंग एक 5 मिनटं आदित्य सरांनी पाटील मॅडम बोलल्या. ते बोलल्यानंतर त्यांनी त्याच्यातलं त्याचं गुण काही पाहिलं आणि त्यानंतर त्यांनी एक आम्हाला आत्मविश्वास दिला की या मुलीला आम्ही 100% JEE ॲडव्हान्स हे पात्र करणार. पण त्यानंतर ज्यावेळेला प्रत्यक्षात ॲडमिशन घेतलं तर हिला आवडू लागला बायोलॉजी विषय. त्यामुळे A ग्रुपच्या वेळेस तिचं B ग्रुपकडे ओढा गेला आणि एका वर्षानंतर ती पुन्हा म्हटली की मी A ग्रुप सोडून देते, फक्त B ग्रुप करणार. पण त्या दरम्यान मी पाटील मॅडमची भेट घेतली, आदित्य सरांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं की आम्ही तिच्याशी बोलतो. पुढे त्यांनी तिच्याशी बोलले कारण त्यांना एक आत्मविश्वास होता की ही मुलगी A ग्रुप ठेवून सुद्धा आणि B ग्रुप ठेवून सुद्धा दोन्हीकडं चांगलं यश प्राप्त करेल. मग आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि तिला दोन्ही ग्रुप ठेवायला लावले. त्यामुळे आज यशापर्यंत ती पोहोचली. याचा मला आनंद वाटतो. अकॅडमीला धन्यवाद द्यावा वाटतो. सर आदित्य सरांनी खूप तिच्यावर कष्ट घेतलेले आहेत. अगदी सकाळी 5:30 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत शिकवणारे हे एकमेव शिक्षक होते. त्यांना पाटील मॅडमचं पूर्ण सहकार्य होतं. त्यामुळे ब्रिलियंट अकॅडमीचे खूप खूप आभारी आहे. छत्रपती संभाजी विद्यालय शिवनगरमध्ये शिकायला होतो. 10वीला तिथे माझे जे मित्र होते, जे सवंगडी होते, त्यांची अभ्यासाची पातळी अतिसामान्य होती आणि मी पण त्यांच्यापैकीच एक होतो. माझे पण अभ्यासाची पातळी ती त्या लेवलची नव्हती. पुढे मॅडम आम्हाला भेटल्या, पाटील मॅडम भेटल्या. मग आम्ही अकॅडमीत प्रवेश घेतला. त्यानंतर इथे शिक्षकांनी आमचा उत्साह वाढवला, उत्साहासोबत आमचा आत्मविश्वास वाढवला. इथे आम्हाला मार्गदर्शन मिळालं. पण ती ओढ जी असते अभ्यासाची किंवा एखादं टार्गेट असते जी अचीव करायचंच आहे कोणत्याही परिस्थितीत, तर त्यासाठी आपल्याला जी मानसिक स्थिती लागते ती मला अकॅडमीत खरं मिळाली. त्यानंतर माझे काही मित्र पण होते, म्हणजे संग्राम तर आहेच, पण अजून बाकीचे जे काही रूममेट्स होते ते पण खूप अभ्यासी होते आणि त्यांनी पण माझ्या अभ्यासाला चांगलं पाठबळ पुरवलं. जिथं अडचण येत होती तिथे त्यांनी मदत केली, खुश ठेवलं. घरच्या वातावरणापासून लांब होतो त्यामुळे थोडी भीती होती मनामध्ये,
पण त्यांच्यामुळे ती भीतीसुद्धा दूर झाली. आणि इथे याच्यासोबतच फिजिक्स आणि मॅथ्समध्ये खूप टीचर्स छान आहेत. आधी सर स्वतः फिजिक्स शिकवतात, मॅथ्स पण शिकवतात. ते उत्तम प्रकारचं फिजिक्स आणि मॅथ्स घेतात. ती खूप हायर लेवल आहे आणि त्या लेवलपर्यंत आपल्याला जाण्यासाठी ते प्रोत्साहन व्यवस्थित देतात. आणि त्यांच्याच या प्रयत्नांमुळे मी यश संपादित केले. कराड शहरानजीक गजानन हाऊसिंग सोसायटीमध्ये 15 एप्रिल 2015 रोजी स्थापन झालेल्या ब्रिलियंट अकॅडमी या संस्थेची वाटचाल अथक कठीण परिश्रमातून झालेली असून केवळ 8 विद्यार्थ्यांच्या संख्येत ही अकॅडमी चालू केली होती. आज या अकॅडमीला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यामध्ये सर्व परीक्षांमध्ये अत्युत्कृष्ट निकाल देणाऱ्या या अकॅडमीत ॲडमिशन प्रक्रियेसोबत 2,50,000 रुपये स्कॉलरशिप मिळवण्याच्या सुसंधीचा लाभ पालकांनी घ्यावा व आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिलियंट अकॅडमीची निवड करावी असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलं. मेरा नाम आदित्य रंजन है. मैं रहने वाला झारखंड और रांची का हूँ. 2015 में मैं इधर कराड़ में आया. ब्रिलियंट अकेडमी था उस टाइम पे, लेकिन अब ये ब्रिलियंट अकेडमी जूनियर कॉलेज ऑफ साइंस बन गई है. कराड़ में आने के पहले मैं औरंगाबाद में काम कर रहा था. मैं बेसिकली औरंगाबाद में फिजिक्स पढ़ाता था. मुझे जॉब स्विच करना था, इस वजह से मैंने ट्राई किया देखना इधर उधर. फिर मुझे जाकर के पता चला कि पुणे में इंटरव्यू है किसी कॉलेज में पढ़ाने के लिए. तो मैं पुणे में इंटरव्यू दिया. इंटरव्यू में सेलेक्ट हुआ. उसके बाद मुझे पता चला कि मेरा सिलेक्शन जो पुणे में हुआ है वो पुणे की ब्रांच नहीं, ब्रिलियंट अकेडमी जो कि कराड़ में शुरू हुई है उसके लिए है. ये एकेडमी बिल्कुल नहीं थी, मुझे पता नहीं था, लेकिन फिर भी मैंने सोचा कि एकेडमी नहीं हो या पुरानी हो, अगर पढ़ाने के लिए अच्छा प्लेटफॉर्म मिलेगा, अच्छे बच्चे मिलेंगे तो मैं डेफिनेटली काम करूँगा. और ये सोच करके मैं कराड़ में आया. मेरे साथ मेरे 2-3 फ्रेंड भी आए थे. हम लोगों ने कराड़ में काम करना शुरू किया. जब हम लोग एकेडमी में आए थे उस टाइम पे केवल एकेडमी में 2 बच्चे थे, टीचर थे 4, बच्चे थे 2. तो ये जानकर थोड़ा हमें दुख हुआ. हमारे फ्रेंड्स को भी ये अच्छा नहीं लगा कि इससे पहले हम लोग वेल इस्टेब्लिश्ड कॉलेज में पढ़ा रहे थे, अब हमें ऐसे एकेडमी में पढ़ाना है जहाँ पर बच्चे बहुत कम हैं. लेकिन हमने क्या सोचा कि बच्चे कम हो या ज़्यादा हो, मेहनत करेंगे और इस एकेडमी में बच्चे पढ़ाएंगे. कुछ दिनों बाद बच्चे आने लगे, एकेडमी अच्छे से चलने लगी, लेकिन फिर भी वैसा रिस्पांस नहीं मिलने के कारण मेरे फ्रेंड्स धीरे धीरे जाने लगे. ऐसा देखकर मैडम बहुत परेशान थी. उन्होंने बहुत ट्राई किया एडमिशन्स के लिए, बच्चों को सिखाने के लिए. हमने फ्री में क्लासेस लिए, बहुत कुछ किया, लेकिन धीरे धीरे सारे लोग जाने लगे. उनको नए एकेडमी पे भरोसा नहीं था. एक वक्त ऐसा भी था कि मुझे भी लगा कि मेरा करियर खतरे में पड़ सकता है. फिर मैंने इस कराड़ शहर का मुआयना किया. जब मुझे पता चला कि इस कराड़ शहर में ऐसे स्टूडेंट्स बहुत हैं, होशियार हैं, लेकिन उनको टारगेट लेवल का पढ़ाने वाला कोई टीचर नहीं है. यह सोचकर मैंने ये ठान लिया कि मुझे एकेडमी यहीं स्टार्ट करना है. मैं बच्चों को पढ़ाऊँगा और अब तक जो कराड़ में रिजल्ट नहीं आया है वो रिजल्ट में लेकर के दिखाऊँगा. फिर मैं और पाटिल मैडम जहाँ पे पहले अपनी एकेडमी थी उसको स्विच करके विद्यानगर में लाए. फिर वहाँ से फिर एक बार और हमने स्विच किया जगह और फिर यहाँ पे गजानन हाउसिंग सोसाइटी में अपने कॉलेज स्टैब्लिश किया. पिछले 4 सालों से हम मेहनत कर रहे हैं. हमारे साथ फैकल्टी है और हमने हर बैच में IIT में रिजल्ट दिया. पहले बैच में अपने पास बच्चे बहुत कम थे, केवल 15 बच्चे थे. उस 15 बच्चों को हमने एक बच्चा अपना IIT में क्वालिफाई किया. दूसरे बैच में भी केवल 15 बच्चे थे, उसमें 2 बच्चे IIT क्वालिफाई किए. और ये अपना तीसरा बैच है, इसमें भी हमारा स्टूडेंट IIT क्वालिफाई किया. हम लोग बच्चों को केवल एक एग्जामिनेशंस के लिए तैयारी नहीं कराते हैं. मैं स्टूडेंट्स को और बच्चों को ये बताना चाहूँगा कि जब आप 11वीं 12वीं में साइंस सब्जेक्ट लेते हो तो आपके सामने केवल 1 या 2 नीट, JEE, CET ऐसे एग्जामिनेशंस नहीं हैं. आपके सामने भरपूर एग्जामिनेशंस हैं. कुछ नेशनल लेवल के एग्जामिनेशंस हैं और कुछ स्टेट लेवल के एग्जामिनेशन हैं. अगर आप नेशनल लेवल के एग्जामिनेशंस को क्वालिफाई करना चाहते हो तो आपको CBSE पैटर्न के हिसाब से 2 साल का जो सिलेबस है उसको अच्छे से कवर करना पड़ेगा. लेकिन अगर आपने केवल स्टेट बोर्ड के सिलेबस से पढ़ाई किया तो आप स्टेट लेवल के कॉलेज में लिमिटेड रह जाओगे, नेशनल लेवल के कॉलेज में मेरिट में नहीं आओगे. तो हमारा जो टीचिंग स्टाइल है, टीचिंग मेथड है, बच्चों को हम लोग शुरू से डे 1 से नेशनल लेवल के सिलेबस के हिसाब से टीच करते हैं, उनका तैयारी कराते हैं ताकि ज़्यादा से ज़्यादा अच्छे मार्क्स मिले और टॉप कॉलेज में एडमिशन ले सकें. इस तरीके से हमने बच्चों को आर्किटेक्चर, IIT एडवांस, मेंस, CET, होटल मैनेजमेंट, नाटा, मरीन इंजीनियरिंग ऐसे भरपूर एग्जामिनेशंस में हमने बच्चों को तैयारी कराया. उनके रिजल्ट्स आए और आज अलग अलग कॉलेज में, अच्छे कॉलेज में स्टूडेंट्स पढ़ रहे हैं और अपना करियर वो बनाने के लाइन पे हैं. और अगर जहाँ तक इस एकेडमी की पद्धति का बात किया जाए, टीचिंग पद्धति, तो हमारे टीचिंग पद्धति बाकी इधर के लोग जो भी हैं, जो भी क्लासेस हैं, जो भी कॉलेज हैं, उनके कंपेरिजन में हमारा पद्धति सबसे अच्छा है. इस वजह से यहाँ पर रिजल्ट है.
यहाँ पे बच्चों को हम लोग सुबह से शाम तक अपने पास रखते हैं। बच्चे अपने इधर सुबह 7:30 बजे आते हैं, 3:30 बजे तक उनका स्टडी होता है। उसके बाद बच्चे खेलने को जाते हैं, फ्रेश होने के जाते हैं। फिर 5 बजे से 9 बजे तक लेकर के बच्चे हमारे सामने टीचर के प्रेजेंस में सेल्फ स्टडी करते हैं। कुछ बच्चे ऐसे भी हैं जो कि 9 बजे रात से आगे फिर 10-11 बजे तक पढ़ाई करते हैं। उनका सेफ्टी, उनके डाउट सेशन, सारा चीज़ का ख्याल रखते हुए, सारे बच्चों को ख्याल रखते हुए हम लोग चलते हैं। हमारा ऐसा मत है कि एक बैच में जितने कम बच्चे रहेंगे उतना बेस्ट रिजल्ट आएगा। इस वजह से हम लोग 40 या 45, 35 इसका बैच बनाते हैं और जैसा जो बच्चे का लेवल है उसके अकॉर्डिंग हम उसकी तैयारी करा करके लेते हैं। जो 2019 में रिजल्ट आया है, चाहे JEE का रिजल्ट हो या CET का रिजल्ट हो, सतारा डिस्ट्रिक्ट में अपना ही रन टॉपर किया और टॉप लिस्ट में रहने वाले का नाम है संग्राम जगदारे। संग्राम जगदारे JEE मेन जनवरी पेपर में भी अच्छे मार्क्स लाया, अप्रैल में भी अच्छा मार्क्स लाया, CET में भी उसने बहुत अच्छा स्कोर खड़ा किया और एडवांस भी उसने क्वालिफाई किया। तो बाकी जो भी स्टूडेंट्स हैं मैं उनको बताना चाहूँगा कि जब आप कंपटीशन लेवल का तैयारी कर रहे हो तो आपको पूर्ण सिलेबस का पता होना चाहिए और आपके पास जो भी गिवन टाइम है उसका आपको प्रॉपर यूटिलाइज करना आना चाहिए। बच्चे 10वीं पास करने के बाद 3 महीने 4 महीने रिजल्ट का वेट करते हैं और एडमिशन प्रोसेस में अपना टाइम स्पेंड कर देते हैं। इस वजह से उनका जो 24 महीने का टाइम है 11वीं 12वीं का, वो उनको 11वीं 12वीं 24 महीने नहीं मिलता। 3-4 महीने रिजल्ट का वेट करने की वजह से उनको कम टाइम मिलता है। तो बच्चों का ये टाइम वेस्ट ना हो, इसके लिए हम लोग हर साल एक फ्री ब्रिज कोर्स अरेंज करते हैं जो कि अप्रैल से लेकर के 30 जून तक चलता है। जिस ड्यूरेशन में आपका रिजल्ट ना आ जाए, आपकी क्लासेस स्टार्ट हो जाती है, आप 3 महीने पढ़ाई करते हो, इस ड्यूरेशन में आपका बेस स्ट्रॉन्ग होता है और आने वाले जितने भी एग्जामिनेशन है, कॉम्पिटिटिव एग्जामिनेशन है, इन सब के बारे में आपको परफेक्ट जानकारी होता है। कैसे पढ़ना है, कैसे तैयारी करनी चाहिए, स्टडी मटेरियल्स कौन से हैं, टेस्ट सीरीज कैसे सॉल्व करना है, कैसे कैसे हमें आगे प्रैक्टिस करना है, ये बच्चों को जब सारी जानकारी हो जाती है तो वो बच्चे डेफिनेटली क्वालिफाई करेंगे। अभी अपने पास बहुत सारे ऐसे बच्चे भी आए थे जो कि IIT लेवल के थे, वो IIT क्वालिफाई कर सकते थे, लेकिन बस लेट अप्रोच होने की वजह से और प्रैक्टिस परफेक्ट ना होने की वजह से वो JEE और IIT जैसे एग्जामिनेशन में अच्छा स्कोर नहीं कर सके। तो आगे चल के दूसरे बच्चों के साथ ऐसा ना हो, इस वजह से हमने हर साल फ्री ब्रिज कोर्स रखा हुआ है कि जैसे ही आपका 10वीं का परीक्षा हुआ, आप ब्रिलियंट एकेडमी में आइए। जब तक आपका रिजल्ट नहीं आता है 3 महीने तक आप मुफ्त में सीखिए, ताकि आगे चल के आप ऐसे एग्जामिनेशन की तैयारी करो तो आपको एक अच्छा यश मिले। और आज का जो स्टूडेंट है संग्राम जगदारे, जिन्होंने IIT में एक अच्छा रैंक लेकर के आया है, वो एक छोटे से गाँव के रहने का लड़का है। जब वो कराड़ में आया था तो उसे भी कुछ खास पता नहीं थे, इस वजह से वो पहले दूसरे कॉलेज में गया और मेरे पास वो क्लास के लिए आता था। जब मैंने उसे पढ़ाना शुरू किया तो उसे ध्यान में आया कि 11वीं 12वीं सिंपल एक स्टेट बोर्ड तक लिमिटेड नहीं है, आगे बहुत सारे टफ कंपटीशन एग्जामिनेशन है। और उसने मन में ठाना और मेरे पढ़ाई के साथ साथ वो खुद भी रात 1 बजे तक 2 बजे तक दिन रात स्टडी मेहनत की। मेरा दिया हुआ सारा काम कंप्लीट किया। मैंने उसे बाहर के टेस्ट सीरीज़ लगवाए, सारे टेस्ट सीरीज़ सॉल्व किए, एग्जामिनेशन से रिलेटेड बहुत सारे क्वेश्चन पेपर सॉल्व किए, तो जाकर के उसका ये सामने आया और वो बहुत ही अच्छे मार्क्स से IIT क्वालिफाई किया। तो सारे बच्चों को मैं यही कहना चाहूँगा कि आप जो भी कॉम्पिटिशन्स का तैयारी कर रहे हो, सबसे पहले उस कॉम्पिटिशन के बारे में जान लो, उसका सिलेबस क्या है उस चीज़ को समझो और उस चीज़ को कंप्लीट करने के लिए कैसे नोट्स चाहिए, कौन सी स्टडी मटेरियल चाहिए, किस तरीके से पढ़ना है, स्टडी कैसे करना है, प्रैक्टिस कितना करना है, ये सारा नॉलेज दे करके अगर आप मेहनत करोगे तो डेफिनेटली आपको रिजल्ट मिलता है। माझं नाव आहे सौ रुपाली मोहन पाटील। मी श्रीमती सिंधुताई शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष आहे आणि ब्रिलियंट अकॅडमी कराड या अकॅडमीची मी संस्थापक आहे। यापूर्वी मी शिक्षण क्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी जॉब केला, ॲज अ प्रिन्सिपल म्हणून सुद्धा काम केलं आणि काम करत असताना माझ्या शाळेमध्ये एकदा इन्स्पेक्शन करण्यासाठी साहेब आलेले होते। तर साहेबांचं नाव मी सांगते, या ठिकाणी डिक्लेअर करते, जगताप साहेब आलेले होते आणि साहेबांनी ज्यावेळेस माझ्या शाळेचं इन्स्पेक्शन केलं त्यावेळेला माझी सर्व डॉक्युमेंट्स त्यांनी बाजूला सरकवले टेबलावरचे आणि ते बोलले की मला आता इन्स्पेक्शन पुढे करायचंच नाही, फक्त एक सल्ला द्यायचा आहे। तर मला असं वाटलं की माझ्या हातून काहीतरी चूक झाली असणार म्हणून साहेब असं बोलत आहेत माझ्याबद्दल। मग साहेबांना मी विचारलं माझं काही चुकलं आहे का, मी काही डॉक्युमेंट्स वगैरे पूर्ण केलेले नाहीत का। तर ते बोलले की ज्या ठिकाणी गलेलट्ट पगार मिळतो त्या ठिकाणी सुद्धा इतकं छान रेकॉर्ड ठेवलं जात नाही, एवढं छान तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे। तुमच्या कामाची जिद्द खूप मोठी दिसते, तळमळ खूप मोठी दिसते, अत्यल्प पगारामध्ये तुम्ही या ठिकाणी काम करत असणार आहे। ॲज अ प्रिन्सिपल म्हणून मी काम करत होते आणि तुम्ही बेटर वे उद्यापासून इथे यायचं बंद करा, मी एक तुम्हाला चांगला सल्ला देतो
कारण यापूर्वी मी अशाच एक मॅडम पाहिलेल्या आहेत की ज्यांनी 25 वर्षे एका संस्थेत काम केलं, परंतु पुढे त्यांना आउटकम काही मिळालं नाही. हीच अवस्था तुमच्याबाबत सुद्धा पुढे जाऊन होईल. तर तुम्ही हे क्षेत्र क्विट करा आणि स्वतःला डेव्हलप करा. तुमची जी जिद्द आहे, चिकाटी आहे, ती तुमच्या स्वतःच्या इन्स्टिट्यूशनसाठी तुम्ही खर्च करा. आयुष्यात खरोखरच तुम्ही मोठे व्हाल. आणि रात्रभर मी विचार करत राहिले की साहेबांनी मला असा सल्ला का बरं दिला असेल, खरोखरच माझ्यात असे काही क्वालिटीज असतील का. आणि मग मी खरोखरच डिसिजन घेतला की पुढे आपण शिक्षण शिकायचं आणि एमएडला ॲडमिशन घ्यायचं. एमएडला मी ॲप्लिकेशन केलं, मला ॲडमिशन मिळालं. पुढे मी सेट झाले, PhDला मला ॲडमिशन मिळालं. शिक्षणाची ग्रोथ होत असतानाच मी जॉब करत होते, परंतु काही मी ज्या ठिकाणी जॉब करत होते त्या ठिकाणी विद्यार्थ्यांबद्दल आत्मीयता, तळमळ ही संस्था चालकांना दिसून येत नव्हती. केवळ विद्यार्थ्यांकडून पैसे मिळवणे, विद्यार्थ्याच्या करिअरबद्दल कुणालाही घेणं देणं नाही. त्यावेळेला मला असं वाटलं की खरोखरच आपण आता ह्या क्षेत्रात उतरलं पाहिजे आणि विद्यार्थ्याला आपण खरोखर एक एक्सलंट एज्युकेशन दिलं पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या अकॅडमीची स्लोगनच ठेवली की कमिटेड टू एक्सलन्स इन एज्युकेशन. आणि एक्सलंट जेवढं विद्यार्थ्यांना देता येईल तेवढं द्यायचं आणि त्यासाठी मग लागणारा जो खर्च आहे आर्थिक, ते मी जे काही नोकरीमधून सेव्हिंग्स केलेले होते किंवा माझ्याकडे जे काही स्त्रीधन आहे याच्यावरती कर्ज काढून वगैरे मी पैशांची उभारणी केली. ह्यामध्ये माझे मिस्टर श्री मोहन वसंतराव पाटील यांनी सुद्धा मला अतिशय मोलाचं सहकार्य दिलं. ते कधीही आर्थिक पाठबळ देत असताना कमी पडले नाहीत किंवा अगदी आमचं घर दागिने गहाण ठेवत असताना सुद्धा कधी त्यांनी अविश्वास दाखवला नाही. त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये त्यांनाही भरपूर लोक सांगणारे होते की बायकोचं ऐकून तू एखाद्या क्षेत्रामध्ये इतका पैसा वगैरे खर्च करू नकोस, इन्व्हेस्ट करू नकोस, कशावरूनच तुम्हाला याच्यामध्ये सक्सेस मिळणार आहे. परंतु त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि या दरम्यान आम्हाला सुरुवातीलाच म्हणजे अगदी 15 एप्रिल 2015ला ह्या अकॅडमीची स्थापना झाली. एक एक्सलंट एज्युकेशन विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थ्यांना IITत नेण्यासाठी, NITमध्ये नेण्यासाठी, IITsमध्ये नेण्यासाठी, नॅशनल लेवलच्या ज्या इन्स्टिट्यूशन आहेत ह्या इन्स्टिट्यूशनची स्वप्न माझ्या खेड्यातील विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी म्हणून मी ह्या इन्स्टिट्यूशनची स्थापना केली. आणि त्यावेळेस आम्हाला आदित्य रंजन सर हे आम्हाला सहकारी म्हणून ह्या ठिकाणी मिळाले. सरांची जी डिवोशन, जिद्द, चिकाटी इतकी जास्त होती की त्यामुळे आम्हालाही काम करण्यामध्ये हुरूप आला. आणि सुरुवातीला आमच्याकडे फक्त 8 विद्यार्थी होते आणि ह्या 8 विद्यार्थ्यांच्यातून आम्हाला भविष्य घडवायचं होतं. त्यावेळेस आम्हाला बऱ्याच लोकांनी सहकार्य केलं. पुढारी पेपरने आम्हाला भरपूर सहकार्य केलं. माझी ॲडव्हर्टाईज त्यांनी पब्लिश केली सुरुवातीला जेव्हा आमच्याकडे आम्ही क्लासेस सुरू केलेले होते. त्यांचे मिनिमम पैसे देण्यासाठी सुद्धा माझ्याकडं पैसे नव्हते. 6-7 महिन्याचा त्यांनी मला विंडो पिरियड दिला. त्यामध्ये त्यांचं आम्हाला खूप मोलाचं सहकार्य मिळालं. यानंतर पुढे आम्हाला बरेच लोक भेटायला यायचे आणि आम्हाला समोर बसून आमच्याच केबिनमध्ये आम्हाला चॅलेंज करायचे की ह्या ठिकाणी 1,500 हजार विद्यार्थी शिकत असलेले कॉलेजेस आहेत, 500, 700 विद्यार्थी असणारे अकॅडमीज आहेत. या ठिकाणी तुम्ही 8 विद्यार्थ्यांना घेऊन चॅलेंज कसं करणार. त्यातून तुमची पोरं ही खेड्यापाड्यातली आहेत आणि यांच्या आईवडील कोणीही डॉक्टर, इंजिनियर नाही आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना घेऊन तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. आम्ही त्यांना फक्त त्या काळात एवढंच उत्तर द्यायचो की आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे एक्सलंट एज्युकेशन आमच्या विद्यार्थ्यांना देतो आणि त्यामुळे आमचे विद्यार्थी हे सक्सेसफुल होणारच आहेत. आणि खरोखरच तो दिवस उजाडला ज्या वेळेला आमचं पहिलंच वर्ष होतं आणि 11वी 12वी 2 वर्ष विद्यार्थी राहिल्यानंतर आपल्याकडे आपण मोफत क्लासेस सुरू केले JEEसाठीचे. त्यावेळेस काही पालक विचारायला सुद्धा आले की JEEसारखं शिक्षण तुम्ही मोफत कसं काय देऊ शकता. तर आम्ही सांगितलं की आपल्याकडे विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे परंतु रिसोर्स आहे, तर तो विद्यार्थ्यांना द्यावा, कारण आम्हाला विद्यार्थ्यांना द्यायचंच आहे, देण्याचीच आमची भावना आहे. म्हणून आम्ही हे क्लासेस सुरू केले. तर त्या क्लासेसमध्ये आले होते विद्यार्थी भरपूर, परंतु काही विद्यार्थ्यांना काही गैरसमज निर्माण झाले की हे लोक आपल्या नावाचा वगैरे वापर करून घेतील. बरेचसे विद्यार्थी निघून गेले, 5च विद्यार्थी राहिले. पण हे 5च्या 5 विद्यार्थी JEE मेन क्वालिफाय झाले आणि त्यातील एक विद्यार्थी पंकज कारंडे हा JEE ॲडव्हान्स्ड पास झाला. हा आमचा पहिला अत्यंत दैदिप्यमान असा रिझल्ट होता आणि आज तो आयसर भोपाळ या ठिकाणी शिक्षण घेत आहे. याच पद्धतीने त्याच्या पुढच्या वर्षीसुद्धा 2 विद्यार्थी आपले JEE ॲडव्हान्स्ड क्वालिफाय झाले आणि 3रं वर्ष आलं त्यावेळेला आम्ही ॲक्च्युली काही विद्यार्थी क्लासेससाठी घेत होतो, काही विद्यार्थी रिपीटर घेत होतो आणि आमचे स्वतःचे विद्यार्थी असे 3-3 शिफ्टमध्ये काम केल्यानंतर कुठंतरी 1-2 रिझल्ट यायचे. परंतु ही जी बॅच होती ही बॅच आमच्यासाठी चॅलेंजिंग होती, कारण की ह्या बॅचमध्ये 40 विद्यार्थी होते. त्यातील 20 विद्यार्थी बऱ्यापैकी अभ्यास करण्याच्या कॅलिबरचे होते, 20 विद्यार्थी थोडेसे अभ्यासाच्या बाबतीत व्रात्यपणा करणारे होते.
तरीही या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स केला, अभ्यास केला आणि ही बॅच चॅलेंजिंग एवढ्यासाठी कारण की आमच्याकडे आता कुणीही क्लासेसचा विद्यार्थी नव्हता. तर आमचे जे संपूर्ण विद्यार्थी आहेत यांच्या रिझल्टवरतीच आमचं यश अवलंबून होतं पुढे जाऊन. तर खरोखरच या विद्यार्थ्यांनी अत्यंत दैदिप्यमान यश मिळवलं. या दरम्यान कॉलेज सुरू करण्याची संकल्पना आली. यामध्ये ऐक्यचे पिसाळ साहेब आहेत, यांनी मला अतिशय मदत केली. तावडे साहेबांपर्यंत माझा प्रस्ताव नेऊन मला मान्यता मिळवून देण्यामध्ये कॉलेजला खूप त्यांनी मोलाचं सहकार्य केलं. याबद्दल मी त्यांचेसुद्धा अत्यंत आभारी आहे. त्याचबरोबर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नलवडे सर यांनीसुद्धा आम्हाला कॉलेज स्थापनेमध्ये फार मोलाची मदत केलेली आहे. त्याचबरोबर आर डी पाटील सर आहेत, त्यानंतर विस्तार अधिकारी वाळेकर साहेब आहेत, झेडपी सातारा यांनीसुद्धा अत्यंत मोलाचं सहकार्य केलं आणि त्यामुळे आम्ही कॉलेज पण स्थापन करू शकलेलो आहोत. यावर्षीपासून आपलं 11वी सायन्स कॉलेज सुरू होत आहे. या अकॅडमीची अचिव्हमेंट जर सांगायची झाली यावर्षीची तर सुरुवातीलाच जानेवारीमध्ये ज्यावेळेस परीक्षा डिक्लेअर झाली JEE मेनची, त्यावेळेला विद्यार्थी खूप घाबरलेले होते. विद्यार्थ्यांना असं वाटलं की आपल्याला शक्य होणार नाही JEE मेन पास होणे, कारण अचानकपणे शासनानं ही डिक्लेअर केलेली होती. विद्यार्थ्यांचे ॲडमिशन ज्यावेळेस झाले त्यावेळेस अशी काही योजना नव्हती की जानेवारीमध्ये एक्झामिनेशन होईल, म्हणजे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष 2 वर्ष वेळ मिळेल JEEचा अभ्यास करायला असं वाटलं होतं. पण प्रत्यक्ष त्यांना मिळालेला वेळ हा फार तोकडा होता. त्यात संग्राम हा विद्यार्थी 11वीमध्ये माझ्या अकॅडमीमध्ये शिकतच नव्हता. 12वीमध्ये तो SP पॅटर्न सोडून पुन्हा माझ्याकडे आलेला होता. त्यामुळे त्याच्याकडे तर वेळ फार कमी होता. त्यातूनही या विद्यार्थ्यांनी अतिशय कष्ट केलं, शिक्षकांनीही फार कष्ट केलं आणि रात्री 12-1 वाजेपर्यंत जवळजवळ विद्यार्थ्यांना वेळ दिलेला होता. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची ब्रिलियंट अकॅडमीची जर गोष्ट कोणती असेल तर सिलेबस हा वेळेत संपवला जातो. ह्या ठिकाणी आमची योजना योग्य होती. आम्हाला वेळेत सिलेबस संपवायचा होता, म्हणजे खूपच आधी संपवायचा होता. त्यामुळे जानेवारीत परीक्षा आली तरी आम्ही कोणत्याही अडचणीत आलो नाही. आमचा सिलेबस वेळेत संपला आणि तिथून पुढे 2 महिने विद्यार्थ्यांनी NTA टेस्ट सोडवल्या. त्यानंतर मोठ्या अकॅडमीच्या टेस्ट सिरीज पण आम्ही विद्यार्थ्यांना लावून दिलेल्या होत्या. या टेस्ट सिरीजसुद्धा सोडवल्या. जवळजवळ संग्रामने तर 50 टेस्ट सोडवलेल्या होत्या JEE मेन परीक्षेच्या आधी. आणि जानेवारीमध्ये 99.23% हा विद्यार्थी सातारा, सांगली आणि सोलापूर या 3 जिल्ह्यामध्ये रँक 1 आला. त्यानंतर त्याची जिद्द वाढली, आमचीही जिद्द वाढली की याच्यापेक्षाही दैदिप्यमान अजून यश मिळू शकेल. त्याची अशी जिद्द होती की 100% आपल्याला मिळवायचे, महाराष्ट्रात टॉपर करायचं. शिक्षक आणि तो दोघांनीही अतिशय श्रम करायला सुरुवात केली आणि खरोखरच चांगलं यश मिळालं. आणि एप्रिलच्या एक्झामिनेशनमध्ये 99.697% सह पुन्हा तो सातारा, सांगली आणि सोलापूर या 3 जिल्ह्यामध्ये प्रथम आला. यानंतर दरम्यानच्या कालावधीमध्ये बऱ्याच परीक्षा होऊन गेल्या, ज्यामध्ये पेपर सेकंड आर्किटेक्चर आहे. त्यामध्ये सुद्धा 99.912% सह तो सातारा जिल्ह्यामध्ये टॉपर आहे. महाराष्ट्राच्या CETचा निकाल लागला, त्यामध्ये सुद्धा A ग्रुपमध्ये 99.912% सहज तो पुन्हा सातारा जिल्ह्यामध्ये रँक 1 आला. IIIT हैदराबाद स्वतःची एक एक्झामिनेशन घेऊन देशभरातून 40 विद्यार्थी निवडते. तर यामध्ये सुद्धा त्याचं सिलेक्शन झालं आणि त्याचा इंटरव्ह्यू हैदराबादला झालेला आहे. याचबरोबर ऑलिम्पियाड एक्झामिनेशनमध्ये कराडमध्ये फक्त ब्रिलियंट अकॅडमीच्याच विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं असून संग्राम फिजिक्स आणि केमिस्ट्री ऑलिम्पियाडमध्ये क्वालिफाय झालेला आहे. याचबरोबर ऋत्विज आणि ऋतिक हे 2 विद्यार्थीसुद्धा केमिस्ट्री ऑलिम्पियाडमध्ये क्वालिफाय झालेले आहेत. त्याचप्रमाणे श्रद्धा खरात आणि वैष्णवी बंदे ह्या 2 विद्यार्थ्यांनी बायोलॉजी ऑलिम्पियाडमध्ये क्वालिफाय झालेले आहेत. नीटमध्ये सुद्धा आपला अतिशय चांगला रिझल्ट असून श्रद्धा खरात ही विद्यार्थिनी 94.980% तिला मिळालेली आहेत. त्याचबरोबर वैष्णवी बंदे म्हणून विद्यार्थिनी आहे, तिला सुद्धा 97.786% मिळालेले आहेत. अशा पद्धतीने अतिशय चांगली वाटचाल आपल्या अकॅडमीची सुरू आहे आणि या ठिकाणी रात्रंदिवस कष्ट करून विद्यार्थ्यांना खरोखरच खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना IITचं स्वप्न केवळ आम्ही दाखवत नसून किंवा फसवणूक करत नसून प्रत्यक्ष उतरवतो. त्याच्यासाठी जे काही कष्ट लागतात, जे काही रिसोर्स लागतात हे देत असताना आम्ही कधीही पैशांचा विचार केला नाही किंवा आम्ही कधी मागे सरकलो नाही. यामध्ये माझे पती मोहन वसंतराव पाटील यांची मला अत्यंत मोलाची साथ मिळालेली आहे. त्याचबरोबर शिक्षक स्टाफमध्ये आदित्य सर आहेत, हे मेन डायरेक्टर आहेत आमच्या अकॅडमीचे. त्यांचं डिवोशन, कामाची पद्धत बघून आम्ही त्यांना
डायरेक्टर पद दिलेलं आहे आणि ते खरोखरच फार चांगल्या पद्धतीनं ते निभावतील आणि त्यांच्या हातून कित्येक IITian अशाच पद्धतीने संग्राम, ऋत्विज आणि श्रद्धा ज्या पद्धतीनं IITian बनायला चाललेले आहेत कराडसारख्या छोट्या शहरातून, याच पद्धतीनं अनेक विद्यार्थी IITian घडतील. जसा पंकज गेलेला आयसरमध्ये आहे, या पद्धतीनं अनेक विद्यार्थी आयसरमध्ये शिकतील. आणखीही बरेच विद्यार्थी आहेत माझे ज्यांचे टॉपच्या NITमध्ये ॲडमिशन होतील, ज्यामध्ये सुजित मगर हा माझा विद्यार्थी आहे. अत्यंत परिश्रम करणारा हुशार मुलगा आहे. त्याचेसुद्धा पर्सेंटाईल 99.38% मार्क्स आहेत. हा विद्यार्थीसुद्धा नक्कीच टॉपची NIT मिळवून जाईल. असे बरेच विद्यार्थी आहेत जे IMUCET माझे 4 विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. याचबरोबर VIT सुद्धा माझे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. त्यामध्ये ऑल ओव्हर इंडिया रँक 87 सह पहिला विद्यार्थी आहे, अर्थात संग्राम आहे. LPUE एक्झामिनेशनसुद्धा माझे विद्यार्थी पास झाले असून ऑल ओव्हर इंडिया रँक 257 आहे, 3 लाख स्टुडंट्सपैकी. अशा पद्धतीने विविध नॅशनल आणि एंट्रन्स एक्झामिनेशन आणि महाराष्ट्राची CET आणि स्टेट बोर्ड ह्या सर्व परीक्षांमध्ये अतिशय चांगली यशाची परंपरा ह्या अकॅडमीमध्ये सुरू झालेली आहे. आणि माझं शेवटपर्यंत स्वप्न हेच राहील की ह्या खेड्यातून म्हणजे ह्या छोट्याशा शहरामधून माझ्या आसपासच्या खेडेगावातील मुलं वेगवेगळ्या नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूशनमध्ये जावी, जी शेतकऱ्यांची मुलं आहेत, गरिबांची मुलं आहेत, की ज्या मुलांना IITचा लॉंग फॉर्मसुद्धा माहिती नाही किंवा IIT म्हणजे काय किंवा आता 10वी नंतर नक्की काय करायचं हे माहिती नाही, अशी मुलं माझी घडावीत, खूप मोठी व्हावीत, हेच स्वप्न मला आयुष्यामध्ये मी जे पाहिलेलं होतं हे त्यात उतरतं आहे. हे बघून मला खरोखरच खूप आनंद होतो आहे. आणि ह्या अकॅडमीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, आमच्यावरती पालकांनी विश्वास ठेवावा आणि अगदी बिनधास्तपणे आमच्यावरती विश्वास ठेवून त्यांच्या पाल्याचा प्रवेश या ठिकाणी घ्यावा आणि आपल्या पाल्याचं करिअर, ब्राईट फ्युचर घडत असताना त्यांनी पाहावं. आणि आमची सर्वात महत्त्वाची योजना दरवर्षीची असते ती म्हणजे मातोश्री सिंधुताई बक्षीस योजना म्हणून मी ठेवलेली आहे माझ्या आईच्या नावे. ती म्हणजे मी जे विद्यार्थी JEE ॲडव्हान्स्ड पास होतात त्या विद्यार्थ्यांना मी दरवर्षी लॅपटॉप देऊन गौरवत असते. तर संग्रामला मी कमिटमेंट केलेली होती की तू किंवा जेही विद्यार्थी क्वालिफाय होतील त्यांना कमिटमेंट केलेली होती की तुमच्या पसंतीचे लॅपटॉप मी तुम्हाला देणार आहे. तर आम्ही त्यांना लॅपटॉप देऊनसुद्धा गौरवत आहोत. त्यांना आम्ही चेक प्रोव्हाइड करतो आहे त्यांच्या पसंतीचा लॅपटॉप घेण्यासाठी. म्हणून आव्हान काय देणार? पालकांनी आपल्या पाल्याचं भविष्य घडवण्यासाठी म्हणून कुठल्याही मेट्रो सिटीमध्ये, कोटा, राजस्थानला कुठेही जाण्याची गरज नाही आहे. जे काही शिक्षण आहे ते तुम्हाला आपल्या होमटाऊनमध्येच राहून या ठिकाणी स्वप्न पूर्ण करता येईल. किंवा खेड्यापाड्यामध्ये जे पालक आहेत यांनी या ठिकाणी ॲडमिशन बिनधास्तपणे घ्यावं. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय आहे, मेसची सोय आहे, जेवणाची सोय अतिशय उत्तम आहे, त्याचबरोबर शिक्षणाची सोय उत्तम आहे. त्याचबरोबर ह्या ठिकाणी 5 ते 9 या कालावधीमध्ये दररोज स्टडी फॅसिलिटी आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्याकडून वैयक्तिक अभ्यास करून घेतला जातो, विद्यार्थ्यांची वैयक्तिक काळजी घेतली जाते, विद्यार्थ्यांना मोरल सपोर्ट दिला जातो. कारण एवढा मोठा अभ्यास करत असताना बरेच वेळेस विद्यार्थी खचून जातात किंवा मागे सरकत असतात. त्यावेळेला त्यांना मोरल सपोर्ट देणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. कित्येक विद्यार्थी गरीब असतात की ज्यांना फी देणं शक्य होत नाही. असे गरीब विद्यार्थीसुद्धा माझ्याकडे यावेत, पण ते शिक्षण वंचित राहू नयेत. केवळ 2 वर्षात त्यांना कोणीतरी साथ दिली नाही म्हणून ते IITत जाऊ शकले नाहीत, अशी परिस्थिती होऊ नये म्हणून मी विद्यार्थ्यांच्यासाठी स्कॉलरशिप स्कीम ठेवलेली आहे. 2.5 लाख स्कॉलरशिप मी विद्यार्थ्यांना देत आहे. 26 तारखेला मी एक परीक्षा ठेवलेली आहे आणि या परीक्षेमध्ये रँक 1 येणाऱ्या विद्यार्थ्याला मी 70,000 स्कॉलरशिप देते, रँक 2ला 60,000 देते, रँक 1 पासून रँक 10 पर्यंत मी स्कॉलरशिप देते की गरीब घरातला अत्यंत हुशार विद्यार्थी हा शिक्षण वंचित राहू नये अशी माझी मनोमन इच्छा आहे. आणि जिथे कुठे पण अत्यंत टॅलेंटेड विद्यार्थी असेल की ज्याची परिस्थिती मोठ्या मोठ्या अकॅडमीमध्ये जायची नाही आहे, बरेचसे हुशार विद्यार्थी जे फार टॅलेंटेड आहेत परंतु अकॅडमीचा विचारही करत नाहीत, कारण त्या ठिकाणची फी ही अफाट असते, आपल्याला ती अफोर्ड होऊ शकणार नाही आणि म्हणून फक्त अकॅडमीपासून त्यांनी वंचित राहू नये म्हणून मी त्यांच्यासाठी स्कीम ठेवलेली आहे, स्कॉलरशिप स्कीम. फार जर हुशार विद्यार्थी असेल परंतु परिस्थिती नसेल तर तो माझ्याकडे येऊन शिक्षण घेऊ शकतो. त्याच्या शिक्षणासाठी आवश्यक असणारे सर्व रिसोर्सेस प्रोव्हाइड करायची मी ग्वाही देत आहे. या परीक्षेसाठी संपूर्ण भारतातून 1,61,000 विद्यार्थी बसले होते.
त्यामधील 15,566 विद्यार्थी जनरल कॅटेगरीमधून पास झाले असून ब्रिलियंटच्या संग्रामचा त्यामध्ये समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल अकॅडमी व विद्यार्थी यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. IIT ॲडव्हान्स्डच्या तयारीसाठी मोठ्या शहरांमध्ये आपल्या पाल्याची ॲडमिशन न घेता ब्रिलियंट अकॅडमीवरती विश्वास ठेवून पालकांनी आपल्या पाल्याचं भवितव्य घडवण्यासाठी फक्त ब्रिलियंटवरच विश्वास ठेवावा असं आवाहन संचालक मंडळातर्फे करण्यात आलंय. वायझेड इंडिया टीव्हीसाठी व्हिडिओ एडिटर अभिनंदन जाधवसह संतोष वायदंडे, नितीन ढापरे, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.